आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार मंगेश कोडाळकर आहेत. सर, काय सांगाल, एकूणच कशा प्रकारचं अधिवेशन सध्या सुरू आहे आणि काय काय प्रमुख मुद्द्यांवरती चर्चा होते त्याविषयी काय सांगाल? आज मुंबईकरांसाठी खरोखरच एक आनंदाची अशी बातमी आहे. कालच आपले उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी काल एक निवेदन केलं सभागृहामध्ये आणि त्यांनी मुंबईमध्ये रखडलेल्या इमारतींचा ओसीचा जो विषय आहे म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत आणि विविध इमारतींचा यांचं ओसीचा रखडलेला प्रसंग जो हा विषय आहे त्याच्यामध्ये त्यांनी अभय योजना त्यांनी आणलेली आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच एक स्वागत असा एक मोठा निर्णय जो गेल्या अनेक वर्षांपासून जे रखडलेल्या ओसी होत्या त्या या निमित्ताने पूर्ण होतील आणि विविध म्हणजे 50% ह्याच्यामध्ये सवलतही आहे. त्याच्यानंतर कमर्शियल दराने जे महापालिका पाणी आहे हे जे घेत होती त्याचे दर घेत होते तर ते रेट सुद्धा त्याच्यामध्ये कमी होणार आहे, 50% कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं एक चांगला दिलासा त्याच्यामध्ये होईल आणि जे रखडलेले विषय अनेक विषय आहेत या संदर्भातले ते पूर्ण होण्यास मदत होणार आहे. अभय योजनेच्या संदर्भात सातत्याने मुदतवाढ मागितली जाते. यावेळेस तुम्ही आता प्रश्न उपस्थित केला, मुदतवाढ मागण्याची काय एकूणच उत्तर येते काय? या संदर्भात आता जो विषय मी सांगितला तो संपूर्ण मुंबईतील सर्वच विविध प्राधिकरणांच्या बाबतीतला होता. पण एक मुंबईमधल्या ज्या 56 म्हाडा वसाहती आहेत जसं नेहरू नगर आहे, टिळक नगर आहे, सुभाष नगर आहे, कन्नोबा नगर आहे, तर ह्यासाठी सुद्धा सातत्याने मी पाठपुरावा केल्यानंतर अभय योजना आली होती मागच्या वर्षी आणि पुन्हा एकदा त्याची मुदतवाढ ही जी 31 डिसेंबरला संपते आणि ह्या अभय योजनेमध्ये लोकांना पैसे भरण्यासाठी म्हणा किंवा इतर काही गोष्टींमुळे दिरंगाई जी लागते त्याच्यामुळे थोडंसं अजून मुदतवाढ त्यांना 1 वर्षाची अजून मिळाली पाहिजे. यासाठी आजच मी परत हा प्रश्न विचारला होता आणि त्याला सकारात्मक उत्तर आलेलं आहे आणि निश्चितपणानं या संदर्भात सुद्धा लवकरात लवकर निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आगामी काळामध्ये होत आहेत. महायुती म्हणून एकत्र लढणार अशा प्रकारची माहिती आता पुढे येते. कसं बघता काय? नाही, नक्कीच मी आधीपासूनच सांगतोय की मुंबई महानगरपालिका महायुती म्हणूनच लढणार आणि पुन्हा एकदा भगवा झेंडा आपल्या मुंबई महापालिकेवर डौलाने फडकणार आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये एक चांगलं वातावरण आज मुंबईमध्ये आहे आणि लोकांची अपेक्षा आहे की युती म्हणून महायुती म्हणूनच बीजेपी आणि शिवसेनेने एकत्र यावं आणि निश्चितपणानं जे माननीय बाळासाहेबांचे विचार आहे ते घेऊन जे आम्ही पुढे चाललेलो आहोत त्याला निश्चितपणानं या महायुतीमुळे एक नक्कीच आम्ही जे चालतो त्याला एक आधार मिळतो. शेवटचा प्रश्न आहे, काल उद्धव ठाकरे या ठिकाणी आले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली. उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक नाहीये, ते रद्द करावं, 2 नंबरच्या पदाला काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलंय. या संदर्भात मी एकच सांगेन त्या स्वतः मुख्यमंत्री म्हणून ते जेव्हा होते त्यावेळेला त्यांच्या समवेत 2 उपमुख्यमंत्री होतेच. मग जर का तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्हाला 2 उपमुख्यमंत्री चालले तर मग आता जर का हे सरकार आहे त्या सरकारमध्ये जर तो हे 2 उपमुख्यमंत्री आहे तर त्याच्यामध्ये काही वावगं नाहीये आणि याच्यामध्ये कसं आहे पूर्वी एक जर का पक्ष असेल एकच पक्ष जर का संपूर्णपणे याच्यामध्ये सत्तेमध्ये झाला तर मुख्यमंत्री मग एक राहू शकतो आणि ते संपूर्णपणे या गोष्टी करू शकतो. पण याच्यामध्ये 1-2-3 पक्ष आल्यानंतर मग साधारणतः उपमुख्यमंत्री पद सुद्धा एखाद्या पक्षाकडे द्यावं लागतं आणि त्याच्यामुळे ही घटनाबाह्याने जे घटनेची तरतूद आहे त्यानुसारच सरकार चाललेलं आहे. सातत्याने तुमच्या पक्षातले नेत्यांचे व्हिडिओ बाहेर येतात, नोटा मोजतानाचे, बंडल मोजताना अशा प्रकारे. त्यावरून उद्धव ठाकरे म्हणाले की याच्यामध्ये चौकशी केली तर काही निष्पन्न होणार नाही, सरकारनं एक पांघरून मंत्री असे खातं काढावं. नाही, या बाबतीमध्ये मी नक्की सांगेन की याच्यामध्ये दिशाभूल करणारे सगळे व्हिडिओ येत आहेत आणि याच्यामध्ये वास्तव त्याची चौकशी केल्यानंतर काही त्यात आढळलं नाही तथ्य. जर तथ्य आढळलं असतं तर निश्चितपणानं त्याची कारवाई झाली असती आणि तसे निर्देश सुद्धा शिंदे साहेबांनी दिले होते. पण काहीच नसल्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये आज काहीच भेटत नसल्यामुळे आज एक विषय सुद्धा त्यांना नव्याने काही भेटतायत का ते शोधतायत. पण आज मला एक म्हणायचं आहे की जेव्हा आपण निवडणुकीला सामोरं जातोय तर हे निवडणूक सामोरं जाताना आपण एक चांगल्या विचाराने गेलो पाहिजे की मुंबईकरांना आज काय हवंय, मुंबईकरांना ह्या गोष्टी काढून त्यातून त्यांचा विकास होणार आहे का, तर मुंबईकरांचा विकास कशामध्ये होईल, तर मुंबईकरांना जे आज पाहिजे 2.5-3 वर्ष ह्या 3 वर्षांमध्ये ज्या प्रकारे काम झालेले आहे संपूर्ण मुंबईचं काय पालट झालेलं, मुंबई काट टाकते. आज कोस्टल रोड असेल, वरळी सी लिंक असेल, अनेक रोड CC रोड झालेले आहेत, जे प्रलंबी आहेत ते सुद्धा टेंडर होऊन सर्व मार्गी आहेत की कुठल्या परिस्थितीत
खड्डेमुक्त मुंबई करण्याचा एक संकल्प महायुतीचा आहे आणि त्याचबरोबर अनेक विविध प्रकल्प सुद्धा घेतलेले आहेत. मग मला निसारांचे असतील, सांडपाण्याचा निचरा समुद्रामध्ये व्यवस्थित पंपिंग स्टेशनचा असेल, तर हे सगळे मुद्देच घेतलेले आहेत. हे मुद्दे आधी तुम्ही मुख्यमंत्री असताना किंवा सत्तेत असताना कधीच घेतले नाहीत. पण तुम्ही निदान यावेळेला तरी मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार आहात, तर वैयक्तिक किंवा पक्षावर असे आरोप करण्यापेक्षा तुम्ही मुंबईकरांना काय देणार आहात हे पहिल्या प्रथम सांगितलं पाहिजे. आणि तरच मुंबईकरांनी सुद्धा विनंती आहे की अशा प्रकारचे राजकारण करणाऱ्या मंडळींना बाजूला ठेवून आपण जे विकासाचं काम करणारे पक्ष आहेत त्यांनाच निवडून द्यायला पाहिजे. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते शिवसेना शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर. मी गुणवंत दांगा, DRB न्यूज, नागपूर.